मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। 8 जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत फडणवीसांच्या मदत कार्याबाबत सूचना। आपत्ती काळात सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही आदेश। मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीनं झोडपलं। मराठवाड्यात एकाच दिवसात पडला 113% पाऊस। सगळीकडे पूर परिस्थिती। पावसाचा प्रशासकीय अहवाल समोर। गोदावरी, तेरणा, मांजरा, सीनासह अनेक नद्यांना पूर। बीड जिल्ह्यात नद्यांना पूर। एनडीआरएफ आर्मीची एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यामध्ये चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची शासनाकडे मागणी। अहिल्यानगरच्या शेवगावमधील देवटा कळी शिवारामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू। आणखीन अनेक जण पुरात अडकल्याची माहिती। जळगावच्या मण्यार धरणातून 40,000पेक्षा जास्त क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। तर सततच्या पावसामुळे चाळीसगावमधील नांदरे गावाची संरक्षण भिंत कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता। 500पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट। पुढचे 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे। 24 तासात मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघरसह 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। त्यानुसार मुंबईत पावसाचा जोर वाढला। मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची हजेरी।